हा शेतकरी बनला लसूण सम्राट। 7 एकर शेतीतून 20 लाखांचा नफा। तुम्ही हे तंत्र वापरा आणि लाखो रुपये कमवा। शेती हा व्यवसाय तोट्याचा ठरू शकतो असं अनेक शेतकरी मानतात, पण काही जिद्दी शेतकरी मेहनत आणि योग्य नियोजनाच्या जोरावर कोट्यावधींची संपत्ती उभारतात। बुंदेलखंडमधील सागर जिल्ह्यातील ज्ञानेश्वर रावत यांनी 27 वर्षापूर्वी लसूण लागवडीला सुरुवात केली आणि सातत्याने नफा कमवत शेतीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं। पारंपरिक गहू आणि हरभऱ्याच्या शेतीपेक्षा लसूण शेतीत दुप्पट ते चौपट जास्त नफा मिळतो हे ओळखून त्यांनी संपूर्ण लक्ष या पिकावर केंद्रित केलं। गेल्या हंगामात त्यांनी 7 एकर क्षेत्रात लसूण लागवड केली आणि तब्बल 20 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमवला। लसूण लागवडीतून सातत्याने नफा मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींचं पालन करावं लागतं। त्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या सल्ल्यानुसार जर एखाद्या शेतकऱ्याकडे 10 एकर जमीन असेल तर त्या शेतकऱ्यानं केवळ 2 एकरात लसूण लावावा आणि उर्वरित जमिनीत गहू, हरभरा किंवा मसूर यांसारखी पिके घेतली पाहिजेत। सलग 3 ते 4 वर्ष एकाच जमिनीत लसूण लागवड करू नये, कारण त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो। जमिनीतील पोषण तत्वे टिकवण्यासाठी आणि उत्पादन चांगले मिळवण्यासाठी वारंवार पीक बदलणं आवश्यक आहे। लसणाचे बाजारभाव अनिश्चित असतात, त्यामुळे योग्य वेळी विक्री करणं नफा मिळवण्यासाठी महत्त्वाचं ठरतं। जर लसूण काढणीच्या वेळी बाजारभाव कमी असतील तर सर्व उत्पादन एकाच वेळी न विकता 3-4 टप्प्यात विक्री करावी। मार्केटच्या चढ उतारांचा अंदाज घेत विक्री केल्यास अधिक फायदा मिळतो। लसणाचे भाव योग्य वेळी वाढतात, त्यामुळे संयम ठेवणं आणि साठवणुकीच्या योग्य पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं आहे। पारंपरिक शेतीपेक्षा वेगळी वाट शोधून योग्य पीक निवड आणि बाजारपेठेचा अभ्यास करून शेतकरी मोठा नफा मिळवू शकतो। लसूण शेतीत यश मिळवण्यासाठी त्यांनी दिलेले मार्गदर्शन आज अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे।